धुले शहर में कचरा प्रबंधन की लापरवाही से नागरिकों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। वरखेड़ी रोड स्थित कचरा डेपो में अज्ञात लोग लगातार आग लगा रहे हैं, जिससे फैलने वाला धुआं श्वसन संबंधी बीमारियों को बढ़ा रहा है। धुले शहर में महापालिका की अव्यवस्थित प्रबंधन के कारण नागरिकों के स्वास्थ्य पर खतरा मंडरा रहा है। शहर के वरखेड़ी रोड स्थित में वर्षा से कचरा का डेपो बनाए जाने के बावजूद कचरे में आग लगाई जाती है, जिससे उत्पन्न होने वाला धुआं पूरे शहर में फैलता है। इस धुएं से श्वसन संबंधी समस्याएं उत्पन्न हो रही है और नागरिकों की स्वास्थ्य स्थितियां भी खराब हो रही है। इसके बावजूद महापालिका की ओर से कोई ठोस कार्रवाई नहीं की जा रही है। बायो माइनिंग प्रक्रिया जो कचरे को प्रोसेस करने के लिए शुरू की गई थी, अब बंद कर दी गई है। कचरे में आग लगाने वालों के खिलाफ पुलिस में शिकायत की गई थी, लेकिन कार्रवाई का कोई असर नहीं हुआ, जिससे नागरिकों में नाराजगी है। गेले 15 दिवसापासून मी कचरा डेपोच्या इथे जाऊन शूटिंग करत आहे। त्या ठिकाणी मनपाचं बायो मायनिंग करतात असं त्यांनी सांगितलं, परंतु ते त्या ठिकाणी बायो मायनिंग बंद आहे। मशीन धुळखात पडलेलं आहे व कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साठलेले आहे। गेल्या 1.5-2 वर्षापासून त्या ठिकाणी कचऱ्यांना आगी लावल्या जातात व त्या आगीचा त्रास हा जुने धुळे परिसर, देवपूर भाग व वरखेडी भागातील नागरिकांना होतो व तसेच प्रचंड प्रमाणात धूर तयार झाल्याने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। पर्यावरणामध्ये याच्यामध्ये मोठी शिक्षा आहे, 1 वर्ष जेल होऊ शकते, 1 लाख रुपये दंड मनपाला लागू शकतो। पण हे का कचऱ्याचं बायो मायनिंग करत नाही आणि तो कचरा कमी करत नाही, हे अजून कोडं सुटलेलं नाही। आणि ते म्हणतात की आमचा खत प्रकल्प आहे, कचऱ्याचं आम्ही खतामध्ये रूपांतर करतो, पण खत प्रकल्प बंद असल्याचे समजत आहे। धुळे महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लवकर योग्य पद्धतीने लावावी, जाळू नये व तेथील नागरिकांचं आरोग्य सुधारण्यास त्यामुळे चांगलं होईल। सद्यस्थितीत वरखेडी डेपो जो आपला आहे, हायवेच्या अलीकडे आपलं बायो मायनिंगचं काम चालू आहे। लिगसी वेस्ट जे आहे त्याचं दररोजच्या दररोज प्रोसेसिंग चालू आहे, आपलं बायो मायनिंग चालू आहे। त्यानंतरनं जो पलीकडे आपला मेन कचरा डेपो आहे, तिथेही आपलं प्रोसेसिंगची पूर्ण यंत्रणा बसलेली आहे, परंतु ती यंत्रणा चालवण्यासाठी आपल्याला जास्त केव्हीएचा डीपी ट्रान्सफॉर्मर लागत असल्यामुळे त्याची निविदा होऊन वर्क ऑर्डर झालेली आहे। लवकरच ती डीपी इरेक्शन झाली की त्यानंतरनं आपलं जो कचरा दररोजचा गोळा होतो, तो कचरा हा प्रोसेसिंग होऊन सेपरेट होऊन जो तो जिकडे तिकडे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे। तसेच जे कोण समाज विघातक घटक आहेत की जे कचरा डेपोला जाऊन आगी वगैरे लावतात, त्याच्या अगेन्स्ट आम्ही पोलीस स्टेशनला FIR पण दाखल केलेली आहे। तपासानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर नगर महापालिकेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल।